झालेली आहे आणि जेवणाची सुट्टी जी झालेली आहे आणि पोषण आहार विद्यार्थी घेत आहेत आणि मॅडम सोबत आपण आज संवाद करणार आहोत. मॅडम आपलं नाव? माझं नाव श्रीमती अस्मिता भास्कर गायकवाड. अच्छा, किती वर्गाला शिकवताय आपण? माझ्याकडे इयत्ता 2रीचा वर्ग आहे आणि माझ्या वर्गातील मुलं हे वेगवेगळ्या स्तरातून आलेले आहे, परंतु आम्ही त्यांचं फॅमिलीशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून त्यांना चांगलं उत्कृष्ट शिक्षण कसं देता येईल, प्रत्येक विद्यार्थ्याला बोलतं ॲक्टिव्हिटी कशी करता येईल याच्याकडे खूप विशेष लक्ष देतो. बरं, डिजिटलच्या संगणकीय धर्तीवर या ठिकाणी काय प्रयोग आहे आपल्या शाळेच्या माध्यमातून मुलांना घडवण्याचा? आम्ही TV, यूट्यूबचे वरचे शैक्षणिक व्हिडिओ असतात किंवा प्रयोगाचे छोटे छोटे व्हिडिओ त्यांना दाखवून त्याप्रमाणे ग्रुपची ॲक्टिव्हिटी करून घेण्याचा खूप प्रयत्न करतो आणि मुलं त्याला खूप छान प्रतिसाद देतात. नाही, पण काही मोबाईलच्या सवयी सध्या या ठिकाणी दुर्गुणी आहेत, तर त्याच्यावर काय आपण भाष्य करणार? कारण की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी वापर करावा? नाही, मुलांनी जेव्हा पालक किंवा शिक्षक यांनी ज्यावेळेस त्यांना आवश्यक आहे त्यांच्या देखरेखीखाली तेवढंच अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल त्यांनी पाहू नये. अभ्यासाचे जेवढे व्हिडिओ किंवा जेव्हा आम्ही प्रोजेक्टर किंवा टीव्हीवर दाखवतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांना घरी किंवा पालकांना सुद्धा असं सांगितलेलं आहे की बिलकुल त्याला एकटं असताना बिलकुल मोबाईल द्यायचा नाही आणि कमीत कमी वेळ तो TV आणि मोबाईल पाहिजे याच्याकडे पालकांना सुद्धा खूप जागृत केलेलं आहे. मॅडम, एक प्रश्न विचारायचा वाटतो की आपण ही जी कष्टकऱ्यांची या ठिकाणी शाळा आहे, शेतमजूर ते शेतकरी वर्ग त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जास्त आहे आणि अशिक्षित प्रमाणाचा या ठिकाणी भाव आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण घडवण्याचा प्रयत्न करताय. आपल्या शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्या शाळेचा कशा पद्धतीने आपण सर, आत्ता मागच्या वर्षी दिवाळीनंतर त्या सत्रात आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं. त्या ट्रेनिंगचा सुद्धा आम्हाला खूप चांगला फायदा झाला. त्यामुळे आम्ही मुलांना त्यांच्या काय येतं हे न बघता त्यांना काय काय येऊ शकतं, कारण आपण काय करतो मर्यादित ठरलेलं असतं की हे 2रीचे विद्यार्थी म्हणजे एवढंच करतील, परंतु तसं नाही. प्रत्यक्ष अनुभव जर घेतला तर ते 3री 4थीचेही सिलेबस बऱ्याच वेळेस ते पूर्ण करतात आणि पालकांना सुद्धा आम्ही होमवर्क ते मोबाईलवर पाठवतो. थोडंसं तेही त्याच्याकडे लक्ष देतात, त्यामुळे आम्हाला पालकांचं पण खूप सहकार्य आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचं या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी लागतंय. आपण बघतोय मधली सुट्टी झालेली आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी जेवण करत आहे. अशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी शाळेमध्ये दिलं जात आहे. उत्कृष्ट प्रकारची शाळा आहे आणि आपला सुद्धा पाल्य जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आपण टाकावा अशी विनंती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. आणि मुलं या ठिकाणी पोषण आहार या ठिकाणी घेत आहेत, जेवण करतायत, परंतु त्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहात की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना गुरुजन वर्ग घडवतोय. तर आपलं नाव? मी खराब सर. अच्छा, तर काय सांगणार आज हसत खेळत शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहे? हो, तर मी आता या मे महिन्यापासूनच या ठिकाणी आलेलो आहे. अच्छा, तर आलो तेव्हा पाहिलं मुलं आणि खूप समाधान वाटलं या ठिकाणी आल्यानंतर. आता माझ्याकडे 3रा वर्ग दिलेला आहे भाऊसाहेबांनी. तर 3ऱ्या वर्गामध्ये माझ्या म्हणजे पहिले सुरुवातीला उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी गेल्यामुळं मुलं विस्कळीत झालेले होते, त्यांचं विस्मरण झालेलं होतं, परंतु अवघ्या 15 दिवसातच मी त्यांना कव्हर केलं आणि मुलं 2 अंकी बेरीज, 2 अंकी वजाबाकी तसेच इंग्रजीचे वाक्य सुद्धा वाचू राहिले. माझ्या वर्गातले 10 मुलं असे आहेत की ते इंग्रजीचं वाचन सुद्धा करतात. शब्द तर म्हणजे जवळपास अर्धे म्हणून शब्द वाचतात, परंतु इंग्लिश वगैरे काही घेत आहे का? सेमी इंग्लिश आहे, सेमी इंग्लिशचं सिलेबस आहे.